सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। अध्याय 8। अक्षर ब्रह्म। अर्जुन म्हणाला, काय हे ब्रह्म, काय अध्यात्म, काय कर्म पुरुषोत्तमा, अधिभूत व अधिदैव कशास म्हटले जात, अधियज्ञ कोण कैसे राहत, शरीरात मधुसूदना, आणि अंतकाळी कैसे जाणिले जाता तुम्हा आत्मसंयमाद्वारा. श्री भगवान म्हणाले, जे अविनाशी ते परब्रह्म, प्रकृतीचा सहज स्वभाव, अध्यात्म, भूत सृष्टी उत्पन्न होणे, याला कर्म म्हणत. जे अविनाशी ते ब्रह्म परम, प्रकृतीचा सहज स्वभाव, अध्यात्म, भूत सृष्टी उत्पन्न होणे, याला कर्म म्हणत. अधिभूत ही क्षर प्रकृती, पुरुष त्यात अधिदैवत, अधियज्ञमिती पुरुषात निश्चित, जो देह भाव सांडोनी राहत, अंतकाळी माझ्या स्मरणात ठेवितो जो शरीर, पावतो माझ्या स्वरूपास, यात नाही संशय. ज्या कोणत्या प्रकृतीच्या विचारात अंती त्यागे मानव शरीर, तीच प्रकृती पावतो कौंतेय, ज्या चिंतनात सदा असत. यासाठीच सर्व समय मज स्मरण करीत युद्ध कर, व माझ्यात अर्पोनी मनबुद्धीस मजला निश्चित प्राप्त कर. अभ्यास योगाचा करोनी, चित्त अविचलित ठेवणी, निरंतर माझ्या चिंतनात जो तो प्राप्त होईल मज. जो ज्ञानी अनादि नियंत्याचे, अणुहुनी सूक्ष्म विश्वपित्याचे, अचिंत्य रवी रूप माये पलीकडील ईश्वराचे स्मरण करी, तो मृत्यू समयी अचल मनान, भक्तियुक्त योग बलान, भ्रूमध्ये प्राण स्थिरावून, तो परमदिव्य पुरुषास प्राप्त करी. ज्या परमपदास ओंकार म्हणीत, ज्यात प्रवेशती संन्यासी ऋषी श्रेष्ठ, ज्याची इच्छा धरोनी ब्रह्मचर्य आचरती, त्याचे वर्णन सांगतो मी संक्षेपात. सर्व द्वारांच्या संयमाने मनास स्थिरावूनी हृदयी, मस्तकी आत्मा वायू संगे ठेवूनी योगात स्थिर राही. ओम जे एकाक्षर ब्रह्माचे म्हणत, व ठेवूनी लक्ष माझ्यात, जो त्यागे शरीरास प्राप्त करीतो परमपद. अनन्य भावे सतत जो मजला स्मरतो नित्य, त्यासाठी मी सुलभ पार्थ, जो नित्य योगयुक्त माझ्यात मजला पावता, पूर्वजन्म या अशाश्वत मृत्यूलोकात न पावे महापुरुष, जो सिद्ध व परम ब्रह्मलोकासह सर्व लोक पुनर्जन्म वृत्तीचे अर्जुन, मज प्राप्त होता मात्र कौंतेय, जीव व जन्मती पुन्हा. युगापर्यंतचा दिवस ब्रह्माचा, रात्र त्याची सहस्त्रयुगाची, जे जाणी हे तत्वतः तो योगी, काळ तत्पास जाणी. अव्यक्तातूनी व्यक्त सृष्टी प्रगटते, या ब्रह्मदेवाचा दिवस आरंभता, रात्र येता लोप पावते, ही सृष्टी अव्यक्तात. भूत समुदाय तोच जन्मतो, प्रकृतीच्या आवेशा, रात्र होता लयास जातो, दिवसा प्रगटतो प्रतिदिन हा. परा प्रकृती त्याहुनी दुसरी, अव्यक्ताहुनी शाश्वत जी, समस्त जीवांचा नाश होता, ती नाही विनाशती. अव्यक्त अक्षर ज्यास म्हणती, त्यास म्हणती परमगती, जयास प्राप्त करुणी न परत येणे, ते धाम परम माझेची. परम पुरुष तो ईश्वर पाथा, अनन्य भक्तीने लाभतो, ज्याच्यात सारे जगत, ज्याच्याने समस्त सृष्टी व्याप्त. ज्या काळात शरीर त्यागुनी, योगी गती ऐसे प्राप्त करे, न परत येणे न जाणे उरे, तो काळ मी सांगेन.
अग्निदेहात दिवस प्रकाशात शुक्ल पक्षात षण्मास उत्तरायण जो मृत्यू पावतो पावतो ब्रह्म हा ब्रह्म ज्ञानी जीव धूम्र रात्र कृष्ण पक्ष षण्मास दक्षिणायनात जाता तेथे चंद्रडोकास मृतयोगी जाऊनी परतया युती लोका शुक्ल कृष्ण गती दोन जगतात शाश्वत मानित एका मार्गेन परतणे दुसऱ्याने पुन्हा येतो जन्म मृत्यूस दोन्ही मार्ग पार्थ जाणता योगी मोहित न होत म्हणून सदैव योगात रहा योगयुक्त होऊनी अर्जुन वेदाध्ययनात यज्ञ तपदानात जे पुण्य फळ सांगितले उल्लंघोनी ते योगी जाणतेने परमपद प्राप्त करती सनातन ऐसे भगवद्गीतेवरील 8व्या अध्यायावर मराठी ओवी रूप अक्षर ब्रह्म विषय समाप्त. ओम तत्सत.